हनुमान चालिसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या. कदाचित काही लोकांनाच हे माहीत असेल. सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालिसाचे पाठही करतात. पण ते केव्हा, कुठे, कसे लिहिले गेले हे फार कमी लोकांना माहीत असेल. गोष्ट इसवी सन 1600ची आहे. हा काळ अकबर आणि तुलसीदासजींचा होता. एकदा तुलसीदासजी मथुरेला जात असताना रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली. सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे. तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की त्यांनी रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे. त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे. अकबरानेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले. सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा. हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी श्री प्रभू रामाचा भक्त आहे. माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काही संबंध नाही. त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. तरी बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला, पण अकबराला ते मान्य नव्हते आणि तुलसीदासजींना त्याने साखळदंडात बांधून आणण्याची आज्ञा केली. तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिश्माई व्यक्ती आहात, थोडा करिश्मा दाखवा आणि सुटका करा. तेव्हा तुलसीदासजी म्हणाले मी फक्त भगवान श्रीरामाचा भक्त आहे, जादूगार नाही जो तुम्हाला काही करिश्मा दाखवू शकेल. हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठडीत टाकण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्र्याच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता. मग अकबराने बिरबलाला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे? तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज मी तुम्हाला आधीच सावध केले होते, पण तुम्ही सहमत नाही आणि करिश्मा बघायचा असेल तर बघा. अकबराने तुलसीदासजींना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या गेल्या. तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले, मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते. हे 40 चतुर्भुज हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले आहेत. तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालिसा म्हणून ओळखली जाईल. अकबराला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन लवकरच मथुरेला पाठवले. सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करीत आहेत आणि या सर्वांवर हनुमानजींची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत. म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात. जय हनुमान, जय श्रीराम.